यवतमाळ नगर परिषदेनं वाघापूरमधल्या श्री काशीगर महाराज संस्थान परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। खासदार भावना गवळी आणि मुख्याधिकाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले। 22 जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात स्वच्छता करावी असं आवाहन यावेळी भावना गवळींनी केलं। गोव्याची ऐतिहासिक ओळख दक्षिण काशी अशी आहे आणि इथल्या अनेक पुरातन मंदिरांना उजाळा देत प्रमुख 11 मंदिरांचं एकादशी तीर्थ निर्माण करण्यात येणार आहे। यासाठी गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी उत्तर काशी ते दक्षिण काशी या महत्त्वाच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे। मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची राम मंदिरासाठी निवड करण्यात आली आहे। कृष्ण शिलेवर 5 वर्षीय रामाची बालमूर्ती साकारण्यात आली आहे। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून यासंबंधी ट्विट करण्यात आलंय। 18 जानेवारीला गर्भगृहात ही मूर्ती स्थापित करण्यात येईल। सुमारे 150 ते 200 किलो इतकं या मूर्तीचं वजन असेल। चंद्रपूरच्या ताडोबा जंगलातून 8 गिधाडांना मुक्त करण्यात येणार। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। रामायणातलं महत्त्वाचं पात्र असलेल्या जटायू म्हणजेच गिधाड प्रवर्गातील पक्षी संवर्धनासाठी राम मंदिर स्थापनेच्या 1 दिवस आधी ही गिधाडं ताडोबातून सोडण्याची योजना आहे। गिधाड संवर्धनासाठी राज्य सरकारच्या वन विभागानं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या जागेवर 2500 वर्षांपूर्वी बौद्ध मंदिर होतं असा दावा रामदास आठवले यांनी केलाय। त्यामुळे राम मंदिर बाबरी मशिदीप्रमाणे अयोध्येमध्ये बौद्ध मंदिरही व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आठवलेंनी वाशिममध्ये सांगितलं। वर्ध्यातील अलीपूरमध्ये शंकरपटाचा थरा रंगला। शंकरपट व्यवस्थापन समितीनं या शंकरपटाचं आयोजन केलं होतं। विदर्भातल्या विविध ठिकाणाहून बैलजोड्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला। नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेमध्ये अनेक वर्षांनंतर शंकरपटाचा थरा रंगला। बंदी असल्यामुळे शंकरपटावर माळेगाव यात्रेतला बंद झालेला होता, तर बंदी उठल्यानंतर आता पहिल्यांदाच ही स्पर्धा भरवण्यात आली आहे। विविध भागातील 52 जणांनी यामध्ये सहभाग घेतला। शौकीनांनी ही शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। गोंदियाच्या आमगावमध्ये मोबाईल दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल लंपास केलेल्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपींना झारखंडमधून अटक केली। ते बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होते। ऑक्टोबर 2023 मध्ये चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून महागडे मोबाईल लंपास केले होते। सचिनचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ फेक असल्याचं सांगत स्वतः सचिननं चाहते आणि फॉलोअर्सना अलर्ट केलंय। या व्हिडिओमध्ये सचिन एक गेमिंग ॲप डाउनलोड करायला सांगत असल्याचं दाखवण्यात आलंय। आपली मुलगी सध्या एक गेम खेळतेय आणि ज्याबद्दल सगळीकडे चर्चा असल्याचं सचिन म्हणतोय असं या व्हिडिओत दाखवण्यात आलंय। नाशिक शहरात ऐन थंडीत भरणारं कलाकारांचं दुसरं शेकोटी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं। कवी संमेलन, परिसंवादासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककला यामध्ये सादर करण्यात आल्या। तर यंदाचा डॉक्टर शंकर बोराडे लोककला पुरस्कार हा सुरेखा पुणेकर यांना प्रदान करण्यात आला। लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराचा यामध्ये सन्मान करण्यात येतो।